शाळेचं ब्रीदवाक्य म्हणजे स्वावलंबी शिक्षण, कमवा आणि शिका, ज्यांनी वटवृक्ष हा निर्माण केला असे कर्मवीर पद्मभूषण भाऊराव पायगोंडा पाटील, आदरणीय वहिनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन. उपस्थित वेळाभावी स्टेजवर असणारे सर्व सन्माननीय अतिथी गण, प्राचार्य, पर्यवेक्षक, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, फक्त 10 मिनिट, फक्त गोष्टी रूपात ते पण, कारण व्याख्यानाचा वेळ गेला. मी शिक्षक आहे, तुमच्या चेहऱ्यावरची मानसिकता वर्णमध्ये सांगतो. काय आहे भाऊराव पाटीलांची जयंती का, भाऊराव पाटलांची दाढी का, वडच का आणि रयतच का? प्रश्न आहे, कविता आहे. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का? प्रश्न पडला महात्मा गांधींना, प्रश्न पडला बाबासाहेब आंबेडकरांना, इंग्रजच का, आपण का नाही? पारतंत्र्य झुडकारून दिलं. एक नाही, 6,70,000 लोकांनी देशासाठी प्राणाचे बलिदान केले. प्लीज ते 6,70,000. 1628 मधली गोष्ट आहे. कर्नाटक उत्तर दक्षिण कन्नड मूडबिद्री नावाचं गाव. विजापूरचा गोल घुमट बांधायचा होता. त्या गोल घुमट्याला एका तत्वज्ञाने सांगितलं की इथं 2 बळी द्यावे लागतील, एक बायको आणि एक नवरा. परंतु नवरा सुद्धा ज्येष्ठच पाहिजे, बायको सुद्धा ज्येष्ठच पाहिजे. संदर्भ कुठे सांगू? आबासाहेब मगदूम, डॉक्टर रमेश जाधव, डॉक्टर लाटकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. पुस्तकं सुद्धा सांगेल ना तुम्हाला, कोण त्या पुस्तकात तुम्हाला वाचायचं आहे. मग ही गोष्ट देसाई परिवाराला कळली की देसाई परिवारामध्ये दोन्ही पण ज्येष्ठच होते, नवरा ज्येष्ठ तर बायको ज्येष्ठ होती. रात्रीतून जेवढं घेतलं तेवढं गाडीत भरलं आणि रात्रीतून पन्हाळा मध्ये आले. 3 भाऊ आले. 2 भाऊ त्यातून निघाले, एक भाऊ येतवाड्याला आले आणि एक भाऊ येळगावला गेले. 3 ठिकाणी 3 पाटील. तसं भाऊराव पाटलांचं मूळ कुळ हे जैन. भाऊराव पाटील हे जैन आहे, पण 3 ठिकाणी 3 पाटील झाले. तिघांनी पण आपली कामं करायला सुरुवात केली आणि 22 सप्टेंबर 1887 कुंभोज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म झाला. गंगाई आणि पायगोंडा पाटील. जन्म झाल्यानंतर लहानपणापासून भाऊराव हे पहिलवानकी होते आणि हुड बुद्धीचे. जसे आपण असतो ना, जसं साहेबांनी सांगितलं, हुड बुद्धीचे. नदीत डुंबायचं, बाहुबलीचा डोंगर चढायचा आणि हळूहळू शाळेमध्ये सुरुवात झाली. भाऊराव पाटील एकाएकी नाही मोठे झाले बरं का. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये बंडखोरीची प्रवृत्ती होती. एक दिवशी काय झालं, मित्रमंडळी सगळे खेळून येत होते आणि एका पूर्वी विहिरी होत्या आणि त्या विहिरीला ना राट राहायचा, राहाट पाणी ओढायला. पाणी पिले. अस्पृश्यांची मुलं होती सोबत, जसं आता इथं सगळे जाती धर्माची मुलं बसले. कर्मठ लोकांनी सांगितलं यांना पाणी पिऊन द्यायचे, महाराजी मुलं आहे म्हणे, चल म्हणे मागं. भाऊराव पाटील म्हणे ते अस्पृश्य असेल म्हणून काय झालं, ती माणसाचे ना, नाही पिऊन नाही द्यायचं. भाऊराव पाटील पहिल्यापासून तब्येतशीर होती. जसा हा माड उचलला ना विहिरीतच नेऊन घातला. ठीक आहे म्हणजे आता नका पाणी पाजू. जेव्हा शिक्षणाला सुरुवात झाली, पायगोंडा पाटलांना असं वाटत होतं की यांना शिक्षण द्यावं आणि म्हणून जेव्हा कोल्हापूरमध्ये आले, भाऊराव पाटील एकदा इस्लामपूरला चालले होते आणि इस्लामपूरला जात असताना पाऊस चालू होता, पावसाचा. आणि एका शाळेच्या बाहेर एक मुलगा भर पावसात शिक्षण घेत होता. ज्ञानदेव धोरणात गोलाप, मुंबई विधिमंडळाचे सदस्य, मूक नायक पाक्षिकाचे संपादक. भाऊराव पाटलांनी शिक्षकाला विचारलं, हा मुलगा बाहेर का? त्यांनी सांगितलं हा अस्पृश्य महार समाजाचा म्हणून. काय झालं, त्यांनी घरी घेऊन आले आणि त्यांची आई होती गंगाई. गंगाईला सांगितलं, आई माझा मित्र आहे, जीव घाल. तिने जीव घातलं, पण तिला माहित नव्हतं तोपर्यंत हा अस्पृश्य आहे. जेव्हा त्यांना कळलं ना हा मुलगा अस्पृश्य, याच्या मांडीला मांडलो, जेव्हा घरात बसले, फुंकणी खाली मारलं भाऊराव पाटलांना. लहानपणीच्या शिक्षण सुरू होतं आणि जसे भाऊराव पाटलांच्या लक्षात आलं की आता कोल्हापूरला जावं लागेल, कोल्हापूरला शिक्षणात गेल्यानंतर त्या ठिकाणी हॉस्टेल होतं, जैन हॉस्टेल. सगळ्यात मोठी मदत भाऊराव पाटलांना 2 व्यक्तीचा प्रभाव होता. एक होते महात्मा फुले आणि एक होते लोकराजा राजर्षी शाहू महाराज, जे आपल्या नाशिकमध्ये आले होते 16 एप्रिल 1920 पिंपळगाव बसवंत येथे. त्यावेळेस कर्मवीर गणपत दादा मोरे होते. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 कर्मवीर बरं का, एक कर्मवीर गणपत दादा मोरे आणि एक कर्मवीर रावसाहेब थोरात. सांगितलं एका दिवशी ते पण, त्यांचं सुद्धा काम फार मोठं आहे. रावसाहेब थोरात आणि गणपत दादा मोरे. शाहू महाराजांच्या तिथे जैन हॉस्टेल होते. शाहू महाराजांनी फार हॉस्टेल काढले होते आणि त्यामध्ये त्या हॉस्टेलमध्ये अण्णासाहेब लट्टे आणि भारदोरे नावाचे 2 रेक्टर होते. हे दोघं अतिशय कडक होते, परंतु ना कर्मठ. त्यांचं एक होतं, सकाळी दाढी करायची मग जेवण करायचं. भाऊराव पाटील ते मानत नव्हते. का? त्याचं कारण अण्णासाहेब लट्टेच ती सूचना मानत नव्हती. विशेष
ज्यांनी सूचना केल्या, ज्यांनी नियम काढले तेच मानत नव्हते, भाऊराव पाटील सारखा विरोध करायचे. विषय असा झाला, त्या लट्टेंना वाटलं की ह्या मुलाला पकडायचं कसं, आणि म्हणून एक दिवशी मिस क्लार्क नावाचं एक हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये भाऊराव पाटील गेले आणि तिकडनं आले. आल्यानंतर लट्टेंनी सांगितलं, भाऊराव दाढी करून आहे ना, आपल्याकडे आता फार पॅटर्न झाली, आपल्याकडे पॅटर्न एक नाही राहिले, भरपूर पॅटर्न झाली. तेव्हा दोनच पॅटर्न होते, दोन पॅटर्न एकमेकाच्या काय विरोधात. त्यांनी पाहिलं अण्णासाहेब लट्टे आता याच्यात गुंतवायचेच, आणि गुंतवायचे तर कसे, त्यांनी पाहिलं की आता यांच्या विरुद्ध खोटी साक्ष कोण देईल. मग त्यांनी ते प्रकरण ऐकलं होतं की यांनी भाऊराव पाटलांना हुसकून दिलेले आहे. निटवे शास्त्री हे भाऊराव पाटलांचे नातेवाईक, त्यांनी बोलून घेतलं. कोल्हापूरला म्हणे, भाऊराव या जेवायला या, पाहू आपण बोलतो ना पार्टीला वगैरे, या म्हणे. जेवायला बोलवलं, जेवण वगैरे खाऊ घातलं. भाऊरावच्या विषय लक्षात नाही आलं, मला का बोलवलं अचानक कार करून. त्यांनी सांगितलं, बघा म्हणे तुम्हाला हुसकून दिलं होतं ना म्हणे. हा, अण्णासाहेब लट्टेंनी विरोधात साक्ष द्या, आपण त्यांना अटकवू, तुम्हाला बक्षीस. भाऊराव पाटलांनी सांगितलं, त्यांनी मला त्यावेळेला हुसकलं ना, ती त्यांची शिस्तीचा प्रकार होता, मला सुधरावं ही त्यांची अपेक्षा होती, मी विरोधात साक्ष देणार नाही. निटवे शास्त्रींच्या लक्षात आलं ही व्यक्ती काही साधीसुधी नाही. त्याचं कारण भाऊराव पाटलांचा पुरा परिवारच सात्विक आहे. पूर्ण वाचा, कलगोंडा पाटलांपासून तर पायगोंडा पाटलांपर्यंत टोटल हिस्ट्री त्यांची, म्हणजे जेवढे जेवढे आहे ना, सात्विक परिवारातलाच सगळा परिवार आहे, 5-6 पिढ्या सगळ्या. मग त्यांनी या प्रकरणामध्ये भाऊराव पाटलांना अटकवलं आणि 3दा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला भाऊरावनी स्वतः. एकदा खिडकीच्या काचा कुठून खाल्ल्या, एकदा रॉकेल पिले, आणि एकदा विहिरीत उडी मारली ती उलटे डोकं करून अशी खाली. आता सारख्या नाही बरं का, आता ज्या 3-4 दिवसापूर्वी पेपर असले ना, 4 दिवसापूर्वी धुळ्याला कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. त्याच्या अगोदर 1 दिवस अगोदर नाशिकमध्ये एका कुटुंबाने आत्महत्या केली, आणि सगळ्यात पहिली महाराष्ट्राची आत्महत्या साहेबराव करपे पाटलांनी केली होती चिंचगाव नावाच्या गावामध्ये, यवतमाळमध्ये. आणि तिथून सुरुवातच झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्याला. 47,222 आत्महत्या झाल्यात आतापर्यंत, अधिकृत आकडा बरं का, हा पेपर तर वाचू शकतात. आणि मग भाऊराव पाटील या प्रकरणात इतके अटकले ना, आणि जेव्हा त्यांना कावळा नावाच्या बंगल्यावर नेलं ना, इतके हाल केले त्यांचे, भयानक हाल. पण पाटील शरीरानं तब्येतशीर होते, त्याच्यातून कसे बसे ते. बाईंनी सांगितलं, गंगाईनं, माझा मुलगा मेला तर चालेल बाबा, पण माझा मुलगा खोटी साक्ष नाही देणार. 739 शाळा रयच्या का उभ्या राहिल्या, त्याचं कारण हे, ज्यांनी रोवलं ना तो फार नीतिवान व्यक्तिमत्व आहे, असं तसं नाही उभं राहत काही पण. मग वड का, त्याचं कारण असं, जेव्हा रयत शिक्षण संस्थेची स्थापना करायची होती, धनिनीचा बाग होता. आता धनिनीची बाग कुठं आली, साताऱ्यामध्ये. धनिनीच का, प्रताप सिंग राजाची पत्नी होती सगुणाबाई, त्यांचं नाव धनिनी म्हणायचे, म्हणून त्या बागेचं नाव धनिनी. आणि त्या धनिनीच्या बागेच्या खाली, वडाच्या झाडाखाली 26 जून 1935 मध्ये रयतची अधिकृत मान्यता मिळाली, म्हणून तो वड. हे त्याच्या मागचं कारण. वड हा अधिकृत मोठा झाड आहे, वड हा मोठा पारंब्या त्याच्या जमिनीत जातात, आणि त्यामुळे वड घेतला. रयतच का, त्याचं कारण 1676 मध्ये छत्रपती शिवरायांचं पत्र आहे, त्या पत्रामध्ये रयत या शब्दाचा उल्लेख आहे. रयत म्हणजे स्वतःची जमीन कसणारा शेतकरी म्हणजे रयत. प्रश्न असा आहे, मग भाऊराव पाटलांची दाढीच का. जेव्हा भाऊराव पाटील ते प्रकरणातून बाहेर निघाले, करायचं काय, प्रथम किर्लोस्करांकडे काम, नंतर धनशीजा कुपर नावाची एक व्यक्ती होती, आणि ती व्यक्ती भाऊराव पाटलां त्यांचं ठरलं होतं की आपण लोखंडी नांगर लोकांना विकू, आणि त्या विकू मग जेवढे पैसे येतील निम्मे पैसे मी ठेवील, काही पैसे शेतकऱ्यांना देईल, आणि काही पैसे तुमच्या शाळेतल्या शिक्षणाला देईल. 4 ऑक्टोबर 1919 ला काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना विजयादशमीच्या दिवशी झाली. आणि जेव्हा हे धनशीजा कुपर 1922 ला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जेव्हा साताऱ्यात आले, तेव्हापासून दोघांची चांगली मैत्री. धनशीजा कुपरचं भाऊराव पाटलांचं थोडं तात्विक वाद झाला, आणि वाद झाल्यानंतर भाऊराव पाटलांनी बंदूकच काढली, आणि बंदूक काढून धावून गेले कुपरांना मारण्यासाठी. त्यावेळी लक्ष्मीबाई होत्या, लक्ष्मीबाई पळत गेल्या प्रबोधनकारांकडे, म्हणे एक काम करा, जा 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 म्हणे. ते बंदूक घेऊन गेले, ते जर बंदूक घेऊन गेले तर गोळीच घालतील म्हणाले त्यांच्या. भाऊराव पाटलांना पकडण्यासाठी स्वतः प्रबोधनकार ठाकरे धावले, आणि धावल्यानंतर त्यांनी ती बंदूक हिसकवली, आणि त्यावेळी भाऊराव पाटलांनी एक शपथ घेतली, माझ्या दाढीत जितके केस आहे ना म्हणे, तितके मुलं जोपर्यंत शिकवत नाही ना तोपर्यंत माझी दाढी करणार नाही म्हणे. म्हणून ती दाढी का, प्रश्न. आणि जेव्हा रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली, आता सारखं अनुदान नव्हतं. 25 फेब्रुवारी 1927 ला महात्मा गांधी साताऱ्याला चालले होते. कराड आणि साताऱ्याच्या मध्ये बारीक बोगदा आहे, आणि त्यावेळी पण होते विरोध करणारे. ते म्हणते ना, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकच घरातच होते आणि शेजारी पण होते त्यांच्या. त्यांनी सांगितलं भाऊराव पाटील याची भेटच नेऊन द्यायची. पण भाऊराव पाटील हुशार होते, त्यांनी जशी मुलं पकडले ना 10 जेवढे आहेत ते बोगद्याच्या बरोबर बाहेर उभे राहिले. जशी गाडी निघाली बाहेर, सगळे भाऊराव पाटील आडवे झाले गांधीजींना. 25 फेब्रुवारी 1927 ला सांगितलं, मी भाऊराव पाटील, मी अशाची शाळा करतोय, तेवढं चला म्हणे माझ्याकडे बघायला. आणि जेव्हा गांधीजी आले ना, छत्रपती शाहू बोर्डिंग स्थापन केली होती.
27ला आणि त्यांच्या हस्ते नामकरण करायचं. त्यांनी विचारलं नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराज बोर्डिंग. गांधीजीने विचारलं भाऊराव आपने बोर्डिंग निकाला है, इस बोर्डिंग के लिए आपको शाहू महाराज ने कितने रुपए दिए हैं? भाऊराव पाटलांनी सांगितलं रुपये नाही दिए, बडा दिल दिया है. काय सांगितलं? मला पैसे नाही दिले त्यांनी रुपया, पण शाहू महाराजांनी फार मोठं मन दिलंय. त्याच वर्षी 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. 1933ला 4 एप्रिल 1933ला सयाजीराव गायकवाड आले होते भाऊराव पाटलांना भेटायला आणि त्यांना सातारी मिरची आणि पिठलं खायचं होतं. ते म्हणजे मला पिठलं खायचंय तुमच्या हातच्या, मुलांच्या हातचं. आणि पिठलं मिरची फार तेज, त्या काळातली मिरची म्हणजे एकदम तेज, सातारी मिरची एकदम तेज. त्यांनी जशी मिरची खाल्ली ना त्यांना ठसकाच लागला. आता सयाजीराव गायकवाड म्हणजे राजे होते, त्याचे साधेसुधे पाणी नव्हते पित, पाणीच नाही. पण भाऊराव पाटलांना माहिती त्यांच्यामध्ये गणी आतार नावाचा एक पोरगा होता, गणी आतार इस्लाम. हा गणी आतार नावाचा पोरगा नंतर प्राचार्य झाले होते. गणी आतार पी.जी. पाटील नावाची व्यक्ती बॅरिस्टर झाली होती. त्यांना भाऊरावांनी शाळेत येण्यासाठी खांद्यावर बसून आणलं होतं. मुलांना भाऊराव पाटलांनी ही जी रयत शिक्षण संस्था उभी केली अशीच नाही झाली. शिक्षक होते शिंदे, जेव्हा साताऱ्याला शिकवायला चालले त्यांच्या मागे वाघ लागला होता. वाघ सत्यता आहे. एक दळवी आणि अजून एक शिक्षक होते, त्यांच्या मागे अस्वल लागलं होतं. त्यांनी वरून उडी मारली होती डोंगरावरून. ती योग असा झाला की झाडामध्ये अटकले, हातपाय मोडले होते दोघांची. अतिशय वाईट परिस्थितीतून भाऊराव पाटलांनी ही संस्था उभी केली. नंतर महर्षी शिंदे, धोंडो केशव कर्वे जे भारतरत्न आहे ते सुद्धा भाऊराव पाटलांना भेटायला आली. सगळ्यात मोठी वाईट घटना झाली. संक्रांतीचा सण होता 1928ला आणि मुलांना खायलाच काही नव्हतं आणि भाऊराव पाटील बाहेर गेलेले होते. आता संक्रांत करायची. लक्ष्मीबाईंच्या अंगावर 60 तोळे दागिने होते. आता याच्यामध्ये काय माहिती का, एका ठिकाणी 60 तोळे आबासाहेब मगदूम, त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश जाधव ठिकाणी 90 तोळे आणि सार्वभौम राष्ट्र नावाचा पेपर आहे त्याच्यामध्ये 120 तोळे. तो भाग वेगळा आहे किती तोळे होते, पण सगळेचे सगळे दागिने देऊन टाकले. शेवटचं मंगळसूत्र राहिलं. आता उद्या संक्रांतीचा सण, मुलांना आता खाऊ घातलं पाहिजे, मंगळसूत्रच मोडलं. जेव्हा भाऊराव पाटील आले त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि 30 मार्च 1930ला लक्ष्मीबाईंचं निधन झालं. दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याचा सण होता. 31 मार्च 1930ला गुढीपाडवा होता. लक्ष्मीबाईंनी